सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता तात्यासाहेबांना समजतं की मंजूला दिसत नाही आहे. नक्की काय ट्विस्ट घडला आहे ना बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी पूर्वा पाटील असते ती आता मंजूला भेटायला येण्याचं ठरवते. आणि आता इकडे चित्रकार ते खाली थांबलेले असतात. पूर्वा पाटील घरी येते मंजूला भेटण्यासाठी आणि आता ती मंजूचा जाब नोंदवून घेण्यासाठी आलेली असते. आणि जाब नोंदवून घेण्यासाठी आले म्हणल्यावर आता लगेच चित्रकार म्हणतात की हे बघा, तुमचं काय काम आहे आमच्या घरी आणि काय हो काय तुमचा जाब विचारायचा तुम्हाला विचारा बरं. तर आता लगेच ती म्हणते की हे बघा, मला मंजिरीला भेटायचे. कुठे आहे मंजिरी? तर ती म्हणते की तुमच्यामुळे बघा तिच्यावर किती मोठे हे झालं आहे. तर ते म्हणतात तुम्हाला माहिती काय झालं आहे? तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात आंधळी झाली ती आंधळी, तिच्या डोळ्यात मिरची पावडर गेली आहे ना, त्यामुळे आंधळी झाली, तिला काही दिसत नाही आहे. तर आता लगेच पूर्वा पाटील आणि भारती मावशी मंजूच्या रूमकडे जायला निघतात. तर सत्याला कळतं खाली आलेले आहेत. तर आता मंजू ते चष्मा काढून बसलेली असते. सत्या लगेच आता चष्मा घेतो आणि आता लगेच मंजूच्या डोळ्याला चष्मा लावतो आणि म्हणतो की हे बघा वाघमारे, तुम्हाला काही समजतं का? अहो खाली कोण आलंय? पूर्वा पाटील आली, चष्मा लावा लवकर लवकर. आणि ती आता आली आहे तिथे, आता काय करायचं? आणि आता मंजूला चष्मा लावायला सांगतो. तर मंजू चष्मा लावते आणि आता लगेच सत्या गोळ्याचं पाकीट हातात घेऊन उभा असतो. ते पूर्वा मॅडम येते आणि म्हणते की काय मंजिरी मॅडम? तर आता लगेच भारती मावशी आता लगेच मंजूला म्हणतात मंजू हे सगळं कसं झालं ना, तर मंजू सगळं सांगत असते. तर आता लगेच पूर्वा पाटील म्हणते की काही गरज नाही तुम्हाला हे सगळं सांगत बसायची. भारती मावशी, तुम्ही ज्या कामासाठी आले ना ते काम करा आधी, घ्या जबाब नोंदवून, असं म्हणतात. आणि आता ते तिथून मंजूचे जबाब नोंदवून निघतात. तर आता लगेच तिथून जातात आणि जी पूर्वा पाटील आहे ती तात्यासाहेबांकडे भेटायला येते आणि म्हणते डॅडी साहेब, तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे मला. तर ते म्हणतात काय झालं आहे? तर ते म्हणतात की काय झालं आहे म्हणजे? तुम्हाला माहिती आहे का त्या मंजिरीचे डोळे गेले आहेत, आर्यनने मिरची पावडर फेकली आहे आणि त्याच्यावर सत्याने त्यांनी जाब दिला आहे की हे सगळं आर्यनने केलं आहे, असं म्हणतात. काय आर्यनने केलं आहे? तर ते म्हणतात की हो, आर्यनने केलं आहे. आता काय करायचं आपण, तुम्हीच सांगा. हो, आता मी काहीच करू शकत नाही आहे, आर्यनने हे सगळं केलं आहे. तर आता लगेच ते म्हणतात सत्य खूप चिडलेला आहे डॅडी साहेब. तर आता डॅडी म्हणजेच आता तात्यासाहेब मंजूला भेटण्यासाठी तिच्या घरी यायला निघतात. आणि आता इकडे आल्यावरती आता ते म्हणतात कुठे आहे आमची लेक? तर आता लगेच ते तिच्या रूममध्ये येतात आणि मंजू ते बसलेली असते. आणि आता लगेच ते म्हणतात की काय मंजुरी, माझ्या लेकीचं काय झालं आहे? तर आता लगेच ते मंजू म्हणते की काय नाही. तर आता लगेच जे दादासाहेब आहेत ते म्हणतात एकदा बघावंच लागेल की हिला खरं दिसतंय की नाटकं करतायत. तर आता लगेच ते आता म्हणतात की फॅन का बंद केला आहे? किती गरमत आहे ना, फॅन चालू करा. आणि आता लगेच फॅन चालू करायला लावतात. आणि आता फॅन चालू करायला लावल्यावरती मंजू लगेच म्हणते मी ला करते थांबा. आणि मंजू उठते आणि लगेच फॅन चालू करते. तर तात्यासाहेब आता मंजूकडे बघत राहतात.